नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र आनंदीची जी काही अवस्था झालेली आहे आणि त्या अवस्थेला फक्त विद्याधर जबाबदार आहे आणि विद्याधर मात्र आनंदीला हे सगळं केल्याचं सत्य तो शिल्पाला सांगतो आणि शिल्पाला सांगून मात्र आता शिल्पा त्याच्यावर धावून येते, कारण आनंदीची अवस्था तशी झालेलीच असते। आणि आता शिल्पाला इतका राग येतो कारण आनंदीच्या झालेल्या ह्या अवस्थेमुळे आता युगंधर हा आनंदीच्या प्रेमात तर पडतोच, परंतु आनंदीची तो मनापासून इतकी काळजी घेत असतो। पृथ्वी आणि मिताली हे सगळेजण आनंदीची खूप काळजी घेत आहे आणि सगळेजण मात्र आता एकत्र आलेले आहे। पण त्याच वेळेस आता आनंदीची अवस्था खूप बिकट होत असते, तिची तब्येत नाजूक झालेली आहे आणि शेवटी मात्र आता आनंदीला हॉस्पिटलमध्ये म्हणजे दाखल करावं लागतं, कारण आनंदी आता इतकी म्हणजे बरीच झालेली नाही, तिचं रक्त आता वाया गेलेलं आहे आणि भाजलेल्या प्रत्येक आता तिच्या अवयवातून मात्र आता ताप असे म्हणजे फणफण करायला सुरुवात होते। तिचा ताप तर भयंकर वाढलेला असतो, कारण ह्या कुकरच्या स्फोटामुळे आता डोक्यामध्ये जबर मार लागलेला आहे आणि त्यात म्हणजे डोक्यातून जबर रक्त व्हायला गेलेलं आहे आणि आनंदीला पूर्णपणे अशक्तपणा येऊन आनंदी आता कोमात जाण्याची शक्यता आहे। परंतु आता देवी आईच्या आणि ह्या युगंधरने आनंदीसाठी केलेल्या ह्या कडक व्रताचं फळ मात्र आज युगंधरला मिळणार आहे, कारण आता जरीही युगंधर मात्र ह्या आनंदीला बायको म्हणून मानत नसला, पण तरीसुद्धा आज तिच्यासाठी मात्र तो जे काही व्रत करतोय ते व्रत बघून मात्र आता सगळ्यांना धक्का तर बसतोच, परंतु आज मात्र ह्या पृथ्वीने आनंदीला रक्त दिलेलं आहे, कारण मृत्यूच्या दारात झुंज देत असलेल्या आनंदीने मात्र आता ती रक्ताची गरज असते आणि तिच्या अंगामध्ये ताप तर भयंकर भरलेला असतो। पण आज हे सिद्ध झालेलं आहे की एका म्हणजे मुलाने आईला रक्त दिलेलं आहे, कारण दोघांचाही रक्तगट आता सेम निघाल्यामुळे आता एक असा भयानक गोष्टीचा चमत्कार होत आहे आणि पृथ्वीने मात्र सगळं काही अगदी व्यवस्थित हँडल करून आता ह्या आनंदीचा जीव वाचवलेला आहे। युगंधरने मात्र पृथ्वीसमोर हात जोडलेले आहेत, पृथ्वीची माफी मागितलेली आहे, म्हटलेलं असतो की खरंच आज तुझ्यामुळे आनंदीला जीवदान मिळालं, खरंच माझी आनंदी। म्हणून आज मात्र आता ह्या व्हिडिओमध्ये नक्की सविस्तर काय होतं ते आपण बघूयात। तेव्हा मित्रांनो, आज जो कुकरचा स्फोट झालेला असतो तर त्या स्फोटामुळे जी काही आनंदीची अवस्था झालेली आहे, आनंदी कोमात जाण्याची शक्यता असते, कारण आनंदीच्या अंगावर भाजलेलंच इतकं असतं आणि रक्तसुद्धा वाया गेलेलं असतं, अंगामध्ये फणफण ताप भरलेला असतो आणि त्यात म्हणजे आता आनंदीची जे काही इच्छा असते, आनंदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत असते की मला वटपौर्णिमा करायची आहे, माझं व्रत व्हायला जायला नको आणि ही वटपौर्णिमा मला करायचीच आहे, माझा उपवास मोडायला नको। आता हे सगळं काही युगंधरला आठवतो, युगंधरला तर स्वतःचा खूप राग येतो, कारण त्याला पश्चाताप होतो की आपण आनंदीला असं बोलायला नको होतं। आणि त्याच वेळेस आता आबा आणि ही आरती तेथे आलेली आहेत, तेव्हा आनंदी तेच म्हणत असते की माझं व्रत पौर्णिमेचं व्रत मला पूर्ण करायचं आहे, आबा काही करून मला आता हे व्रत पूर्ण करायचं आहे। आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीला खूप जास्त ताप भरलेला असतो, आनंदीला घाईने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं। डॉक्टर म्हणतात की तिला जर हॉस्पिटलमध्ये आपण दाखल नाही केलं तर आनंदीच्या जीवावर बेतू शकतं, एकतर रक्त खूप कमी आहे, ब्लड तिचं वाया गेलेलं आहे आणि त्याच वेळेस मात्र आनंदीचं रक्तगट वगैरे चेक करून आता डॉक्टर म्हणतात की ए पॉझिटिव्ह जे काही रक्तगट आहे, तर हे रक्त जर कुणाचं असेल तर तातडीने आपल्याला ह्या रक्ताची सोय करावी लागेल। आणि त्याच वेळेस आता पृथ्वीचं रक्त आहे ते ए पॉझिटिव्ह आणि त्याच वेळेस आता ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या पृथ्वीला मात्र आनंदीला रक्त देण्यासाठी अगदी छान वाटतं। तो म्हणतो की आज म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आनंदीसाठी जर माझं रक्त कामी येत असेल तर मी आनंदाने रक्त द्यायला तयार आहे। त्यानंतर युगंधर मात्र आता ठरवतो, त्याला खूप पश्चाताप होतो, तो स्वतःला मारून घेत असतो की आज जर मी आनंदीला हे सगळं बोललं नसतं तर हे सगळं झालंच नसतं, माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे, माझ्यामुळे आनंदीची ही अवस्था अशी झालेली आहे, असं व्हायला नको होतं, मी आनंदी
आनंदीला हे व्रत करायला अडवायला नको होतं, म्हणून युगंधर आता देवापुढे रडत असतो. आणि त्याच वेळेस आता माई तेथे येतात. माई युगंधरला म्हणतात की हे बघ युगंधर, आज तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे आणि समितासाठी जरी तू हे व्रत केलं असलं, पण आज तुला आनंदीसाठी हे व्रत करण्याची गरज आहे. देवाने तशी तुझी सत्व परीक्षाच बघितलेली आहे. काही करून मात्र आता तुला आमच्यासोबत पूजेला यायचं किंवा नाही हे तुझं तू ठरव. तेव्हा माई आणि धनश्री पूजेला निघून गेलेले आहेत. तर आता युगंधर विचार करतो, परंतु शिल्पाचा फारच जळफाट होत असतो. शिल्पाला असं वाटत असतं की आता हा युगंधर आनंदीच्या जास्तच जवळ जातो. एकतर मालकीन होण्याची स्वप्न तर पाहतच होती आणि आता म्हणजे युगंधरची रूमसुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि आता युगंधर अगदी तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे. काय करावं काहीच कळत नाही. नक्की आता हे सगळं काय सुरू आहे. त्यामुळे शिल्पाला असं वाटतं की एकदाची मेली तर बरं होईल, म्हणून शिल्पा आता आनंदीला शिव्या शाप देत असते. परंतु युगंधर मात्र शिल्पावर ओरडतो आणि म्हणतो की हे बघ ताई, आज आनंदीची अवस्था अशी झालेली आहे, ती केवळ आपल्यामुळे. आपलं कर्तव्य आहे की तिचा जीव वाचवायचा. त्यामुळे आज मी आनंदीसाठी चक्क हे व्रत करायला तयार आहे. काही झालं तरी हे व्रत मी आज करणार आहे. त्यावरती शिल्पा म्हणते की युगंधर, अरे तू वेडा झालेला आहेस का? अरे तुला कळतं का तू काय बोलतोस? अरे तू समिताचा विचार कर थोडासा. समिताला काय वाटेल? आणि तू आनंदीसाठी, एका परक्या मुलीसाठी मात्र तू कशाला हे सर्व करतोस? अरे काय गरज आहे? डॉक्टर तिच्यावर उपचार करतील, ती बरी होईल. तू कशाला मात्र तिची काळजी करतोस? त्यावरती युगंधर म्हणतो की नाही ताई, आज माझं कर्तव्य आहे आनंदीचा जीव वाचवायचा. आनंदी आपल्यासाठी इतकं सर्व काही करते आणि तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यानंतर आता शिल्पाला भीती असते, कारण आता हा पृथ्वी आणि शिर्के तर गेलेले आहेत आणि त्याच वेळेस मात्र आता जर पृथ्वीने त्या रिसेप्शनवर मात्र आता हे नाव बघितलं आनंदीचं आणि युगंधरचं, तर त्याला काय वाटेल. आणि त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी आणि हे सगळेजण घरी आलेले आहेत. पण आनंदीला हॉस्पिटलमध्ये जेव्हा दाखल केलेलं आहे तर पृथ्वी आणि मिताली धावतच हॉस्पिटलला येतात. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता त्यांना समजतं की आनंदीला रक्ताची गरज आहे. इकडे युगंधर मात्र आता हातामध्ये पेटता दिवा घेऊन तो मात्र हा आनंदीसाठी कडक व्रत करतो, उपवास करतो. आज त्याने सुद्धा काही खाल्लेलं नसतं. काय झालं म्हणजे काहीच कुणाला कळत नसतं की काय करावा, आनंदीचा जीव कसा वाचावा. आणि त्याच वेळेस मात्र आता तो आनंदीला त्याने वचन दिलेलं असतं की आनंदी, तू काही काळजी करू नकोस, तुझं व्रत मी पूर्ण करेल, तू फक्त स्वतःची काळजी घे. तर आनंदी म्हणते की मालक साहेब, मी शेवटचा श्वास घेईपर्यंत तुमचा बायका होण्याचं कर्तव्य पार पाडत राहील आणि माझ्यावरची जबाबदारी आहे मी पूर्ण करत राहील. त्यावरती आता आनंदीची अवस्था बिकट होत चाललेली असते. सगळ्यांना आनंदीची काळजी वाटत असते. आणि त्याच वेळेस आता इकडे मंदिरामध्ये आता ह्या युगंधरने आनंदीच्या सुखी म्हणजे जीवासाठी प्रार्थना केलेली आहे की देवा, मला आनंदी माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे आणि मी जरी तिला बायकोचा हक्क दिला नाही तरीसुद्धा ती मला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे. म्हणून आता युगंधर आनंदीसाठी खूप रडत असतो. आणि त्याच वेळेस आता जे काही देवाचं फूल आहे आणि त्या देवाचं फूल त्याची वडाची पूजा वगैरे झाल्यानंतर तर त्याच्या हातामध्ये पडतं आणि इकडे आनंदीला शुद्ध येते. तर पृथ्वीने रक्त दिलेलं असतं. घाईने पृथ्वी आता विचार करत नाही पण आनंदीसाठी रक्त देतो आणि रक्त दिल्यानंतर आता आनंदीला शुद्ध येते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता आनंदीचा जीव मात्र धोक्याच्या बाहेर आहे, कारण तिला आता काही होणार नाही, आनंदी बरी होईल. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता इकडे युगंधरला मात्र आता जो काही फोन आलेला असतो की आनंदी शुद्धीवर आली आणि त्याच वेळेस आता युगंधरला फारच आनंद होतो. शिर्केने घाईने फोन करून सांगितलेलं असतं की आपल्या पृथ्वी म्हणजे छोट्या मालकसाहेबांनी आनंदीला रक्त दिलं. तेव्हा आता आबा पृथ्वीसमोर हात जोडतात की आज तो होता म्हणून माझ्या आनंदीचा जीव वाचला. खरंच तो एका आई होण्याचं जे काही आणि एक मुलगा होण्याचं कर्तव्य आहे तर ते पार पाडलं. पृथ्वीला काही समजत नसतं. पृथ्वी म्हणतो की आबा असं का म्हणत असेल, आई आणि मुलाचं नातं नक्की काय आहे. तेव्हा आरती लगेच पुढे येते. आरती मात्र आता हे पृथ्वीला काही समजून न देण्यासाठी आबांना म्हणते की आबा, अहो तुम्ही काय बोलतात? अहो त्यांनी आपल्या आनंदीताईला रक्त दिलं, आपली आनंदी दिदी ठीक बरी झाली आणि आता तुम्ही असं का म्हणतात? देवाचे आभार माना आणि त्यांचेसुद्धा आभार माना. आणि आबा हे बघा, तुम्ही आता खूप म्हणजे जीवाला खाल्लेला आहे, स्वतःची काळजी घ्या आणि इकडे या बरं. तर आबा आता बाजूला जातात. आता देवाचे हात जोडून आभार मानतात आणि पृथ्वीच्या तर पाय धरायला त्यांनी सुरुवात केलेली असते. पृथ्वीलासुद्धा आता खूप छान वाटतं. आनंदी मात्र व्यवस्थित बरी झालेली आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधर जेव्हा
हॉस्पिटलला आलेला असतो. आनंदीला पाहतो तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, आणि आनंदी मालक साहेब म्हणल्यानंतर आता युगंधरला फारच आनंद होतो आणि तो आनंदीला जवळ घेतो. आनंदीला म्हणतो की तू बरी झालीस. आनंदी हे बघ आता नक्की काय झालं होतं, नक्की तू म्हणजे किचनमध्ये काय करत होती आणि तुझ्याकडून कुकर कसा चालू राहिला. तर त्याच वेळेस मात्र शिल्पाला सगळं काही माहिती असतं, पण शिल्पा काही बोलत नसते. परंतु विद्याधर मात्र आता जेव्हा आनंदी मरणार असं म्हणजे तो घरी बडबड करत असतो आणि त्याच वेळेस मात्र आता हे त्याचं जे काही बोलणं आहे ते सुनीताने सगळं काही ऐकलेलं असतं आणि हे सगळं विद्याधरने केलं हे सुनीताला माहिती असतं. आणि सुनीता आता सगळं काही म्हणजे मालक साहेबांना सांगणार असते. आणि आता ह्या आनंदीच्या जीवावर उठणाऱ्या विद्याधरला आता हा युगंधर मात्र कोणती शिक्षा देणार आहे. आणि आता ह्या पृथ्वी, मिताली आणि आनंदी यांच्यातील जे काही नातं आहे ते नातं मात्र अजूनच कसं बहरत जाणार आहे. कारण आता मितालीला एका खूप मोठ्या संकटातून आनंदी वाचवते आणि आता आपलं आई होण्याचं कर्तव्य ती पार पाडते. कारण इतक्या मोठ्या संकटातून आज युगंधरने आपल्या आनंदीचा जीव परत आणलेला असतो आणि पृथ्वीने मात्र आपलं रक्त देऊन आनंदीला जीवदान दिलेलं आहे. तर आता मात्र आनंदी हे सगळे काही कर्तव्य कसे पार पाडते आणि पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.